नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती. तर RRB ग्रुप डी साठी आपण सिरीज चालू केलेली आहे, ज्या सिरीजमध्ये तुमच्या लेखी परीक्षेची परिपूर्ण तयारी या ठिकाणी करून घेतली जात आहे. ओके, तर या सिरीजमधून तुमचा जवळपास जो आहे सिलेबस त्याचं एक 10 ते 20% कव्हर होईल, कारण का खूप मोठा सिलेबस आहे. बाकी रिमेनिंग जो काही पार्ट आहे, जसं की प्रिव्हियस इयर क्वेश्चन, त्यानंतर संभाव्य प्रश्न, त्यानंतर सामान्य विज्ञान अथवा सायन्सचा एक पद्धतीने ठोकळा. ओके, तर हे सगळं तुम्हाला वाचावं लागेल आणि हे कुठे भेटेल तर आपल्या ॲपमध्ये हे तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे. डाउनलोड करून घ्या आणि जे काही RRB ग्रुप डीची बॅच चालू झालेली आहे त्या ठिकाणी जॉईन व्हा. ओके, सो पाहूयात आजच्या सिरीजचा पहिला प्रश्न. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि मागचे जे काही भाग पडलेत, ओके, पहिला आणि दुसरा, ते सर्व पाहून घ्या. तर रेल्वे कोच फॅक्टरी कोठं स्थित आहे? तर रेल्वे कोच फॅक्टरी, ज्याला आपण RCF वगैरे म्हणतो, तर कपूरथला, ओके, जे की पंजाबमध्ये आहे. लक्षात ठेवा, हे पंजाबमध्ये स्थित हे जे आहे कपूरथला नावाचं ठिकाण, या ठिकाणी जे रेल्वेचे डबे वगैरे तयार केले जातात. बाकी बघायला गेलं चित्तरंजन या ठिकाणी जे आहे ते रेल्वेचं इंजिन, ओके, हे कुठल्या टाईपचं इंजिन वगैरे बनवतात तर इलेक्ट्रिकल इंजिन जे आहेत ते त्या ठिकाणी तयार केले जातात. परत हे जे आहे ते सर्वात जुनी RCF म्हणजेच रेल्वे कोच फॅक्टरी, या ठिकाणी सुद्धा रेल्वेचे डबे या ठिकाणी तयार केले जातात, पण ही जुनी कोच फॅक्टरी आहे. ओके, तर लक्षात ठेवा. आणि परत बघायला गेलं तर वाराणसीमध्ये स्पेशली करून काय, जे काही रेल्वेची डिझेल इंजिने असतात ना, ओके, डिझेल इंजिनी त्या ठिकाणी ते तयार वगैरे होतात. ओके, तर लक्षात ठेवा. आणि हे जे काही बॅच आहे त्या बॅचचं नाव प्रारंभ बॅच आहे. ओके, RRB ग्रुप डीची त्या ॲपची लिंक खाली आहे. त्याच्यामध्ये खूप सारं फ्रीचं स्टडी मटेरियल सुद्धा आहे. ज्यांना कुणाला जॉईन करायचं आहे जॉईन करून घ्या. आणि बाकी ज्यांना पेड वगैरे करायचं असेल त्याच्यामध्ये पेडमध्ये तुम्हाला सगळ्या पद्धतीचे प्रश्न MCQ स्वरूपामध्ये मिळतील. परत त्या अशा संघातील प्राणी अगतिशील असतात. अगतिशील म्हणजेच जे की हालचाल करू शकत नाहीत. ओके, हालचाल करू शकत नाहीत तशा पद्धतीचे. तर बघायला गेलं तर जो पोरीफेरा नावाचा गट आहे, तर याच्यातले जे काही प्राणी येतात एक पद्धतीनं स्पंज टाईपचे असतात याच्यामध्ये प्राणी, जे की समुद्रामध्ये जे दगड असतात ना, दगडाच्या शेवटी अथवा दगडाला ते चिटकूनच असतात. ओके, तर लक्षात ठेवा, हे स्पेशली करून काय हालचाल त्या ठिकाणी करतच नाहीत. ओके, आणि परत बघायला गेलं तर सिलेंट्रा म्हणजेच काय, एक पद्धतीने यांची जी हालचाल वगैरे होते पण ती काय असते, मर्यादित असते. म्हणजे ते जास्त हालचाल वगैरे करू शकत नाहीत. किंवा एक पद्धतीनं बघायला गेलं तर याच्यामध्ये काय येईल, हायड्रा येतं. ओके, हायड्रा येतं. त्याच्यासोबत जे काही जेलीफिश वगैरे येते ना, ते या गटामध्ये येतं. लक्षात ठेवा, सगळ्यात पहिलं उत्तर अंडरलाईन करतोय, त्याच्यानंतर जे आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला अदर माहिती सांगतोय. ओके, त्यानंतर प्लॅन्टी हेल्मिथिथियस वगैरे जे आहे ते एक पद्धतीने याच्यामध्ये चपटे कृमी जे असतात ना, ओके, त्यांचा समावेश होतो. आता यांच्याबद्दल तुम्हाला माहिती असेल. परत नेमोटॉइड्स वगैरे याच्यामध्ये काय, जे काही गोलकृमी असतात ना, त्यांचा याच्यामध्ये समावेश होतो. ओके, तर लक्षात ठेवा, हे सगळे विज्ञानाचे प्रश्न आलेले प्रश्न आहेत आणि काही रिपीट झालेले आहेत. त्याच्यामुळं काळजीपूर्वक सगळ्यांनी पहा. ओके, परत तिसरा प्रश्न काय म्हणतो की आधुनिक आवर्त सारणीतील कोणत्या गटातील सर्व मूलद्रव्य वायू वगैरे आहेत? तर लक्षात ठेवा, जी 18वी आवर्त सारणी आहे किंवा या आवर्त सारणी त्या गटातील सर्व जे आहेत ते मूलद्रव्य ते काय आहेत, एक पद्धतीनं वायू स्वरूपात आहेत. किंवा याच्यामध्ये जे राजवायू आहेत ना, तर राजवायू वगैरे बघायला गेलं तर कुठले कुठले आहेत, ज्याच्यामध्ये हेलियम येतं. ओके, लिहून घ्या अथवा नोट डाऊन करा. निऑन येतं. ओके, ज्याला आपण काय, एक पद्धतीनं त्याला आपण नोबेल गॅसेस वगैरे म्हणतो ना, हां, त्याच पद्धतीचं. त्यानंतर ऑर्गन आलं. ओके, ऑर्गन. त्यासोबत परत बघायला गेलं तर जिनॉन. ओके, जिनॉनबद्दल अजून एक सांगायला गेलं तर याला काय, अनोळखी वायू म्हणतात. ओके, अनोळखी वायू. लक्षात ठेवा, याच्यावर सुद्धा हा प्रश्न जसाच तसा आलेला होता. माझ्या मते 2025 मध्येच आला हा प्रश्न. ओके, परत त्याच्यासोबत क्रिप्टॉन नावाचा सुद्धा वायू आहे. ओके,
तर हे जे काही वायू आहेत ते या गटामध्ये आढळून येतात किंवा ते आहेत त्यांचा समावेश. आणि परत बघायला गेलं तर ओव्हरऑल हे काय महत्त्वाचं म्हणजे काय, हे राजवायूमध्ये त्यांचा समावेश वगैरे असतो. ओके, बाकीचे जे गट आहेत त्याबद्दल ज्यांना कुणाला माहिती असेल कमेंट करून द्या. थोडंफार तुमच्यासाठी सोडत जाईन जेणेकरून तुम्हालाही याची कल्पना करावी. परत याच्या PDF बरेच जण म्हणत असतात PDF मी टेलिग्रामला वगैरे अपलोड करतो अथवा ॲपमध्ये फ्री मटेरियलमध्ये त्या ठिकाणी उपलब्ध असतात. ओके, सो सगळ्यांनी त्या ठिकाणी जाऊन जे आहे ते वाचून घ्या. परत मानवाच्या वैज्ञानिक नावाचं होमोसेपियन्सचा अर्थ वगैरे काय आहे, तर मानवाला होमोसेपियन्स नावानं ओळखलं जातं. पण याचा अर्थ नेमका काय आहे अशा पद्धतीनं दिलंय. तर याच्यातला जो काही होमो नावाचा अर्थ आहे जसे की HOMO. ओके, होमो म्हणजेच काय मानव. ओके, आणि परत बघायला गेलं तर सेपियन्स. ओके, सेपियन्सच्या बाबतीत बोलायला गेलं तर हे ॲज इट इज याच्यामध्ये सेपियन्सचा अर्थ हा काय होतो बुद्धिमान. ओके, तर बुद्धिमान मानव हे म्हटलं जात होतं आणि या बुद्धिमान मानवाला आपण काय म्हणतो एक पद्धतीनं वाईड होमिनेट. ओके, वाईड होमिनेटचा अर्थ या ठिकाणी काय होतो ते एक बुद्धिमान मानव त्या ठिकाणी होत असतो. ओके, सो लक्षात ठेवा. बाकी इरेक्ट होमिनेट म्हणजेच काय ताट उभं राहणारा माणूस वगैरे त्याला म्हणतात. परत बायफिल्ड वगैरे म्हटलं तर एक पद्धतीने याला आपण म्हणू शकतो की 2 पायावर चालणारा वगैरे सजीव जो असतो ना त्याला बायफिल्ड वगैरे म्हणतात. ओके, तर लक्षात ठेवा अगदी कॉमन प्रश्न येतात, जेवढं होईल तेवढं व्यवस्थित करा. परत आधुनिक अनुवंशशास्त्राचे जनक वगैरे कोणाला म्हणतात, तर ग्रेगर मेंडेल यांनी काय केलं होतं एक सिद्धांत वगैरे मांडला. जसं की त्यांनी काय केलं, जे काही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वाटाण्याचे झाड असतं ना, ओके, वाटाणे वगैरे आपण त्याला आपल्या मायबोली भाषेत म्हणतो, तर या झाडावर प्रयोग केलं त्यांनी. आणि त्यांनी काय केलं अनुवांशिकतेचं एक मूलभूत सिद्धांत म्हणा किंवा नियम त्यानं मांडलेलं होतं. ओके, त्याच्यामुळे जे आहे ते अनुवंशशास्त्राचे जनक म्हणून याला ओळखलं वगैरे जातं. तर लक्षात ठेवा. परत बघायला गेलं चार्ल्स डार्विन यांच्याबद्दल बोलायला गेलं तर यांनी काय केला उत्क्रांतीचा सिद्धांत वगैरे मांडलाय. ओके, उत्क्रांतीचा सिद्धांत त्यांनी मांडलाय. परत अलेक्झांडर फ्लेमिंगनं काय केलं लक्षात ठेवा फ्लेमिंगच्या बाबतीत, तर त्यांनी सगळ्यात पहिलं प्रतिजैविक बनवलेलं आहे. ओके, प्रतिजैविक ज्याला आपण अँटीबॉडीज वगैरे म्हणतो. ओके, तर लक्षात ठेवा. आणि त्या प्रतिजैविकाचं नाव वगैरे काय होतं तर पेनिसिलिन नाव होतं. तर हे सर्व लिहून घ्या, हे सर्व तुम्हाला परीक्षेला उपयोगी पडेल. त्याच्यामुळे जेवढं होईल तेवढं आतापासून तयारी करा, परीक्षेच्या समोर ताळंबर उडायला नको. ओके, परत याच्यामध्ये काय दिले की अनुवांशिक लक्षणांच्या जनुक समूहाला काय म्हणतात, तर अनुवांशिक लक्षणांच्या जनुक समूहाला जे आहे ते जिनोटाईप म्हणतात. ओके, जिनोटाईप त्याला या ठिकाणी म्हटलं जातं. जी काही जनुकीय रचना असते ना, ओके, DNA टाईप त्याला त्या ठिकाणी जिनोटाईप वगैरे म्हणतात. ओके, फिनोटाईप म्हणजेच काय, फिनोटाईप म्हणजे जे तुमचं बाह्य रूप असतं ना, ओके, बाह्य रूप त्याला या ठिकाणी फिनोटाईप म्हणतात. या बाह्य रूपामध्ये काय दिसून येतं एक पद्धतीनं तुमचा रंग असतो, त्यानंतर तुमचे डोळे असतात. ओके, त्यानंतर तुमचा चेहरा म्हणजे एक पद्धतीची जी काही बाहेरील रचना असते ते याच्यावरून दिसून असतं. परत याच्यामध्ये जे काही एक जनुक आहे, ओके, एक ॲज इट इज DNA असेल तर त्याचे जर समजा 2 भाग किंवा 2 पेक्षा अधिक रूपे वगैरे असतील तर त्याला अलिल्स वगैरे म्हणतात. बाकी हे प्रबळ जनुक. तर होईल एवढं तुम्हाला का इन्फॉर्मेशन देतोय. हे सर्व प्रश्न आलेत आणि ऑप्शनला धरून सुद्धा खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत. परत बघायला गेलं की पृथ्वीवर दिसणारा पहिला प्रकाश संश्लेषण करून ऑक्सिजन निर्माण करणारा, ओके, जीव वगैरे कुठला होता, म्हणजे पहिला जो आहे तो प्रकाश संश्लेषण करून ऑक्सिजन निर्माण करणारा जीव कुठला होता, तर त्याचं नाव होतं सायनोबॅक्टेरिया. लक्षात ठेवा, सायनोबॅक्टेरियालाच आपण मराठीमध्ये म्हणतो नीलहरित शेवाळ वगैरे. ओके, नीलहरित शेवाळ जे आहे ना त्याला सायनोबॅक्टेरिया नावानं ओळखलं जातं. आणि यानं काय केलं होतं की प्रकाश संश्लेषण करून सगळ्यात पहिला ऑक्सिजन सोडलेला होता. तर लक्षात ठेवा. आणि ऑक्सिजनमुळं इतर जे आहे ते त्यांची उत्पत्ती वगैरे उत्क्रांती वगैरे झालेली आहे. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. परत खालीलपैकी कोणता वायू अनोळखी वायू, ज्याला आपण आत्ताच वर पाहिले
माझ्या मते मी तुम्हाला सांगितलं होतं अनोळखी वायू कशाला म्हणतात. अनोळखी वायू जे आहे ते कुठला होता, झिनॉन होता ना. ओके, झिनॉन या वायूला अनोळखी वायू या नावानं ओळखलं जातं. परत याच्यामध्ये बघा, आता जो काही आहे तो एक पद्धतीनं काय, विद्युत बल्बमध्ये वापरला जाणारा जो काही वायू आहे तो ऑर्गन आहे. आणि जो जाहिरातीचे जे दिवे वगैरे असतात ना, जाहिरातीचे दिवे वगैरे, त्या जाहिरातीच्या दिव्यामध्ये हा वायू वगैरे वापरतात. तर लक्षात ठेवा सगळ्यांनी. आणि परत 9वा प्रश्न काय म्हणतो की SI पद्धतीतील सरासरी वेगाचं योग्य एकक कुठलं आहे. तर SI पद्धतीला जे मीटर प्रति सेकंद, ओके, MS जे आहे ते एकक त्या ठिकाणी आहे. हा एक PYQ आहे 2000 जस्ट रिसेंटली जो 25ला झालेत ना, तुम्हाला सांगितलंय एककवर मी व्हिडिओ टाकलाय, पाहून घ्या, त्यातून खूप सारे प्रश्न आलेत. ओके, बाकी बघायला गेलं तर M/S² वगैरे जे आहे ते कशाचं आहे, एक पद्धतीने हे त्वरणचं आहे. ओके, त्वरणचं हे आहे. बाकी बघायला गेलं km/h² वगैरे हे कमेंट करून द्या कशाचं आहे ते. ओके, बाकी शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी दिलाय. या ठिकाणी ऑप्शन मी जाणून बुजून कट केलेत. ओके, जर तुमचा अभ्यास चांगला झाला असेल, चालू असेल, तर अवश्य उत्तरं करा आणि त्या उत्तराला मी पिन करून देईन. ओके, आणि जेवढे तुमचे कमेंट्स येतील, समजा जेवढे 100 कमेंट आले तर 100 भाग मी या ठिकाणी प्रोव्हाइड करेन. लाईक करून द्या आणि ज्यांनी बॅच वगैरे जॉईन केली नसेल करून घ्या. त्या बॅचमध्ये ओव्हरऑल सर्व पद्धतीचे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील. ओके, सो बाकी भेटेन पुढच्या भागामध्ये. आणि काही डाऊट असतील अवश्य मला विचारू शकता. आणि सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या. अशाच पद्धतीचे भाग तुम्हाला आपल्या या चॅनलवरती मिळतील. बाकी भेटेन पुढच्या भागात. धन्यवाद.